28 सप्टेंबरची रात्र होती. सुमारे रात्रीचे 10 वाजले होते. कार्तिक केसरी नावाचा एक व्यक्ती आपली बायको प्रीतीसोबत रांची येथून दुर्गापूजेचे साहित्य खरेदी करून आपल्या घराकडे परतत होता. त्यावेळी रस्त्यावर वाहतूक खूपच कमी होती. ते दोघे पांढऱ्या रंगाच्या वॅगनर कारमध्ये होते. 35 वर्षाचा कार्तिक गाडी चालवत होता आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला होता, तर बाजूच्या सीटवर त्याची बायको प्रीती बसली होती. दोघेही खूप आनंदी होते आणि गप्पा मारत मारत ते आपल्या घराकडे निघाले होते. त्याचे घर खुंटी जिल्ह्यातील पिठोरी येथील व्हिक्टोरिया परिसरात होते. पण जशी त्याची कार खुंटी जिल्ह्यातील बाडू चौकाजवळ पोहोचली, तितक्यात मोटारसायकलवर बसलेले 2 तरुण त्याच्या कारला ओव्हरटेक करून पुढे आले आणि आपली गाडी थेट त्याच्या कारसमोर आडवी लावून थांबवली. अचानक समोर बाईक आल्यामुळे कार्तिकने त्वरित ब्रेक मारला. त्याची कार कशीबशी बाईकला धडकण्यापासून वाचली. तेवढ्यात त्याने पाहिले की थोड्याच अंतरावर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार आधीपासूनच उभी होती. कार्तिकने परिस्थिती समजून घेण्याआधीच बाईकवरचे 2 तरुण त्याच्या जवळ आले आणि त्याला घाण भाषेत शिवीगाळ करत त्याला गाडीतून बाहेर येण्यास सांगू लागले. याच वेळी स्कॉर्पिओमध्ये बसलेले 2 तरुणही बाहेर आले. त्याच्यापैकी एकाच्या हातात लोखंडी रॉड होता. हे पाहताच कार्तिकला समजले की त्यांचा हेतू चांगला नाही. तो गोंधळात पडला की आता नेमके काय करावे. आजूबाजूला रात्रीची स्मशान शांतता पसरली होती आणि मदतीसाठी दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हते. बाईकस्वार तरुण सतत कार्तिकला शिवीगाळ करत गाडीतून बाहेर येण्यास सांगत होते. शेवटी सहन न झाल्याने कार्तिक गाडीतून बाहेर आला. पण जसे त्याने बाहेर पाऊल टाकले, चौघे तरुण त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी कार्तिकला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्याचवेळी लोखंडी रॉड हातात असलेल्या तरुणाने मागून त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की कार्तिकचे डोके फुटले. वेदनांनी किंचाळत तो जमिनीवर कोसळला. कार्तिक खाली पडताच आजूबाजूला रक्त सांडू लागले. कारमध्ये बसलेली प्रीती घाबरून आपल्या नवऱ्याला आपल्या डोळ्यासमोर प्राण सोडताना पाहत होती. चौघा तरुणांना जेव्हा वाटले की कार्तिक आता मरण पावला आहे, तेव्हा ते तिथून पळून गेले. हल्लेखोर निघून गेल्यानंतर प्रीती रडत रडत गाडीतून बाहेर आली. तिने आपला नवरा कार्तिकला हलवले, पण तो मात्र अजिबात हलला नाही. तिला समजले की कार्तिक आता या जगात राहिला नाही. हे पाहून बायको प्रीती जोरात रडू लागली. या कठीण प्रसंगी तिने कोणाला बोलवावे किंवा कोणाकडून मदत घ्यावी हे तिला समजत नव्हते. रडत रडत तिला आपल्या मोठ्या बहिणीचा मुलगा शंकर आठवला. तिने त्वरित शंकरला फोन करून सगळी हकीकत सांगितली. मावशीचे बोलणे ऐकून शंकर घाबरला, पण स्वतःला सावरत त्याने प्रीतीला धीर दिला आणि सांगितले की तो लवकरच तिथे पोहोचत आहे. फोन ठेवताच शंकर घटनास्थळी निघाला. प्रीतीने या घटनेची माहिती आपले सासरे जनार्दन केसरी आणि चुलत दीर रणजित यांनाही दिली होती. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढे जाऊया आणि घटनेची सविस्तर माहिती समजून घेऊ. कार्तिकवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच कार्तिकच्या कुटुंबातील सर्व लोक घटनास्थळी पोहोचले. शंकर तिथे पोहोचताच त्याने तात्काळ समजूतदारपणा दाखवत कार्तिकच्या डोक्यातून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने एक पंचा घेतला आणि कार्तिकच्या डोक्यावर बांधला. त्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी मिळून कार्तिकला एका गाडीत बसवले आणि तातडीने रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितले की कार्तिकचा मृत्यू आधीच झाला आहे. ही घटना कांके पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे पोलिसांना हत्येची माहिती मिळताच ठाण्याचे SO विनयकुमार सिंग आपल्या टीमसह त्वरित रुग्णालयात पोहोचले. कार्तिकला ओळखणारे आणि परिसरातील लोक देखील ही बातमी ऐकून मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये जमले होते. कारण कार्तिक केवळ रेशन डीलर नव्हता, तर एक सन्मानित सामाजिक कार्यकर्ता देखील होता. मोठी गर्दी पाहून SO विनयकुमार सिंग यांनी त्वरित SP अनिल गुप्ता यांना परिस्थितीची माहिती दिली आणि अतिरिक्त पोलीस फोर्स पाठवण्याची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी SP यांनी पिठोरी पोलीस ठाण्याचे SO विनोदराम यांना फोर्ससह रुग्णालयात पाठवले.
दोन्ही पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी तिथे पोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. काही वेळाने SP अमित रेणू आणि DSP नीरज कुमार देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्तिकचे कुटुंब सतत एकच मागणी करत होते की त्यांच्या मुलाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. त्यांनी इशाराही दिला की तसे न झाल्यास जमलेली गर्दी नियंत्रणात ठेवणे अशक्य होईल आणि परिस्थिती बिघडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. SP अमित रेणू यांनी कुटुंबांना विश्वास दिला की जर त्यांनी कायद्याला साक्ष दिली आणि पोलिसांना सहकार्य केलं तर आरोपी लवकरच अटक केले जातील. त्यांनी पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करू देण्याची विनंती केली. त्यांचे म्हणणे ऐकून कुटुंब शांत झाले आणि उपस्थित जमावाला देखील समजावण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तपासाच्या दरम्यान पोलिसांनी मृताची बायको प्रीतीची चौकशी केली. प्रीती रडत रडत म्हणाली की 4-5 लोकांनी लाठी, दांडे आणि लोखंडी रॉडने मिळून कार्तिकवर निर्दयपणे हल्ला केला. हल्ला इतका भयंकर होता की कार्तिक तिथेच गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर 2 बाईकवर बसून पिठोरिया चौकाच्या दिशेने पळून गेले. प्रीतीने सांगितलेली ही घटना ती थोडी दूर होती, त्यामुळे हल्लेखोरांचे चेहरे तिला नीट दिसले नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. तिथे दूरपर्यंत रक्ताचे डाग पसरलेले दिसले. पोलिसांनी रक्ताने माखलेल्या मातीचे नमुने पुरावा म्हणून गोळा केले, पण त्या ठिकाणी इतर कोणताही ठोस पुरावा त्यांना मिळाला नाही. त्याच रात्री मैताच्या वडिलांचा म्हणजे जनार्दन केसरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 5 अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. या सगळ्या प्रक्रियेत रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. पुढील दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला कार्तिकचा पोस्टमॉर्टम अहवाल आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले की डोक्याला झालेली गंभीर इजा आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे कार्तिकचा मृत्यू झाला. मात्र घटनेला 3 दिवस उलटून गेले तरी पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. प्रकरण उकलण्यासाठी SP अनिल गुप्ता यांनी DSP नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केलं. पथकाने पुन्हा एकदा प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. घटनास्थळी पुन्हा जाऊन बारकाईने निरीक्षण करण्यात आले. आत्तापर्यंतच्या तपासात एवढे स्पष्ट झाले होते की त्या रात्री कार्तिक आणि त्याची बायको दुर्गा पूजेसाठी खरेदी करून रांचीवरून घरी परतत होते. पण पोलिसांना समजत नव्हते की हल्लेखोरांनी हा खून कोणत्या हेतूने केला होता. जर उद्देश लुटमार असता तर त्यांनी प्रीतीकडून देखील लुटमार केली असती, पण या ठिकाणी तसे काही झाले नव्हते. दुसरी गोष्ट जी पोलिसांना समजत होती ती म्हणजे 4-5 लोक लाठी, दांडे आणि लोखंडी रॉडने कार्तिकला मारत असताना त्याची बायको प्रीतीने त्यांचा विरोध का केला नाही? ती कारमध्ये बसून आपल्या नवऱ्याची हत्या होताना का पाहत राहिली? तिसरी गोष्ट म्हणजे प्रीतीचा असमाधानकारक जबाब. तिने सांगितले होते की आरोपी 2 बाईकवर बसून पिठोरिया चौकाकडे पळाले, पण पोलिसांनी त्या मार्गावरील सर्व CCTV कॅमेऱ्यांची फुटेज तपासले असता त्या रात्री आणि प्रीतीने सांगितलेल्या वेळी कोणतीही बाईक तिथून जाताना दिसली नव्हती. यावरून प्रीती खोटे बोलत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. या सर्व गोष्टीमुळे पोलिसांना आता प्रीतीवर संशय येऊ लागला. या हत्येमागे तिचाही सहभाग असू शकतो हा संशय पक्का करण्यासाठी पोलिसांनी कार्तिक आणि प्रीती यांच्या कॉल डिटेल तपासल्या. कॉल डिटेल पाहून पोलीस चकित झाले. घटनेच्या वेळी प्रीतीचा मोबाईल लोकेशन घटनास्थळी होते, कारण ती कार्तिक सोबतच होती. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या थोड्याच आधी प्रीतीने एकाच नंबरवर वारंवार कॉल केले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला होता. पोलिसांनी तपास पुढे चालू ठेवला आणि असे समोर आले की कार्तिकची हत्या प्रेम संबंधातून झाली होती. त्यासाठी मात्र प्रीतीला अटक करण्याआधी पोलिसांना ठोस पुरावे हवे होते. त्यामुळे पोलिसांनी प्रीतीच्या कॉल डिटेलचा सखोल अभ्यास सुरू केला. तपासात समोर आले की ती वारंवार ज्या नंबरवर बोलत होती तो नंबर खुंटी जिल्ह्यातील लोथमाकर्रा येथील अंकित केसरी उर्फ बिट्टू याचा होता. पोलिसांनी तात्काळ अंकितच्या घरी छापा टाकला, पण तो घरी नव्हता. कुटुंबियांकडून चौकशी केल्यावर समजले की तो सुमारे 10-15 दिवसापूर्वी कुठेतरी निघून गेला होता. मात्र तो कुठे गेला हे घरच्यांना देखील माहीत नव्हते. आता पोलिसांचे संपूर्ण लक्ष अंकितला शोधणे आणि त्याची चौकशी करणे यावर केंद्रित झाले होते, कारण याच्यातून हत्येचे खरे सत्य समोर येणार होते.
अंकितचे अचानक गायब होणे पोलिसांचा संशय अधिकच पक्का करत होते. पोलिसांना खात्री वाटू लागली होती की या हत्याकांडात अंकितचा हात नक्की आहे, कारण तो निर्दोष असता तर या घटनेनंतर असा फरार का झाला असता. या प्रकरणात शेवटची आशा प्रीतीकडूनच होती. पोलिसांना वाटले की जर प्रीतीची कडक चौकशी केली तर सत्य समोर येईल. घटनेला 2 आठवडे उलटले होते आणि पोलिसांवर दबाव वाढत चालला होता. अखेर 10 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी प्रीतीला खुंटी जिल्ह्यातील व्हिक्टोरिया येथून अटक केली आणि पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली. सुरुवातीला प्रीती पोलिसांना दिशाभूल करत राहिली आणि वारंवार सांगत राहिली की या हत्येशी तिचा काही संबंध नाही, ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर अंकित आणि कॉल डिटेलचे पुरावे ठेवले तेव्हा मात्र प्रीती घाबरली. सत्य बाहेर येईल या भीतीने अखेर तिने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर तिने जी घटना सांगितली ती अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारी होती. ती ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकेल. प्रीतीने सांगितले की तिनेच आपल्या प्रियकर अंकित केसरीला आपला नवरा कार्तिक केसरीसाठी हत्येसाठी उचकवले होते. अंकितने आपल्या साथीदारांसह हा खून केला. प्रीतीच्या या कृत्याने सगळेच हादरले. तिने स्वतःच्या नवऱ्याच्या हत्येचा कट रचून सर्वांना धक्का दिला. यानंतर पोलिसांनी प्रीतीला न्यायालयात हजर केले. तिथून तिला तुरुंगात पाठवण्यात आले. प्रीतीच्या चौकशीत आणखी काही आरोपींची नावे समोर आली, ज्यात अंकित केसरी, उज्ज्वल केसरी, दीपक लिंडा, विशाल कुवर पांडे यांचा देखील समावेश होता. हे सर्वजण घटनेनंतर फरार झाले होते आणि पोलीस त्यांचा शोध घेत होते. 35 वर्षाचा कार्तिक केसरी हा खुंटी जिल्ह्यातील पिटोरी पोलीस ठाणे हद्दीतील व्हिक्टोरिया येथील रहिवासी होता. त्याचे वडील जनार्दन केसरी हे परिसरातील मोठ्या जमीनदारापैकी एक होते. त्यांच्याकडे 100 एकर जमीन होती. कुटुंबात 4 सदस्य होते. कार्तिक, त्याचे आई वडील, त्याची बहिणीचं लग्न आधीच झालं होतं. कार्तिक हा सुशिक्षित आणि समजूतदार तरुण होता. तो शेती कामात वडिलांना मदत करत असायचा. एकुलता एक मुलगा असल्यामुळे वडिलांनी त्याला नोकरी करू दिली नाही. त्यांचे म्हणणे होते की सर्व काही असताना सरकारी नोकरीची गरज नाही. कार्तिकला नेहमी वाटत होते की तो नोकरीसाठी बाहेर गेला तर म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी कोण घेईल. तोच त्यांच्या म्हातार काळाचा शेवटचा आधार होता. म्हणून त्याने कधीही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला नाही. जेव्हा कार्तिक हा लग्नाच्या वयाचा झाला तेव्हा त्याच्यासाठी अनेक स्थळ आली. त्यापैकी एक स्थळ रोदवाकर्रा येथील कुलाट्टू कुटुंबाकडून आले होते. मुलगी सुंदर आणि संस्कारी असल्याचे सांगण्यात आले. त्या मुलीचे नाव प्रीती होते. जनार्दन केसरी यांना देखील हे स्थळ आवडले आणि अखेर 2011 मध्ये त्यांनी कार्तिकचे लग्न प्रीतीशी ठरवले. लग्नानंतर प्रीती सासरी आली, पण ती मात्र आनंदी नव्हती. तिला वाटत होते की नवरा श्रीमंत कुटुंबातील असला तरी तो दिसायला फारसा आकर्षक नव्हता. कार्तिक दिसायला साधा होता, मात्र कार्तिक आणि त्याचे कुटुंब प्रीतीला खूप जपत होते. ती घरातील एकच सून होती आणि सर्वजण तिला डोळ्यात तेल घालून ठेवत होते. कार्तिकही बायकोला खुश ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. काळाच्या ओघात प्रीती 2 मुलींची आई झाली. त्यांच्या मुलींची नावे निशा आणि परी होते. पण प्रीतीचे मन अजूनही माहेरी राहणाऱ्या आपला प्रियकर अंकित केसरी उर्फ बिट्टू याच्या विचारात गुंतले होते. लहानपणी प्रीती आणि अंकित एकाच शाळेत शिकले होते. दोघे खूप चांगले मित्र होते. प्रीती शाळेत गेली नाही तर अंकित काही ना काही कारण सांगून शाळेत गैरहजर राहत होता. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. शाळेच्या काळातच त्यांचे प्रेम घट्ट झाले होते. दोघे लग्न करू इच्छित होते, मात्र ते दोघे एकाच गावातील आणि शेजारी राहणारे असल्यामुळे त्यांचे लग्न होणे शक्य नव्हते. घरच्यांना देखील त्यांच्या प्रेमसंबंधाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे प्रीतीच्या कुटुंबाने घाईघाईत तिचे लग्न कार्तिकसोबत लावून दिले. लग्नानंतर प्रीती आणि अंकितचे प्रेम चोरीचुपे सुरूच राहिले. कार्तिक कामावर गेला की प्रीती फोनवर तासनतास अंकित सोबत बोलत असायची. हे प्रेम अनेक वर्ष गुप्त राहिले होते. एक दिवस अंकित प्रीतीला भेटायला तिच्या सासरी आला. तेव्हा प्रीतीने त्याची ओळख दूरच्या नात्यातील भाऊ म्हणून सासू सासरे आणि नवऱ्याला करून दिली. त्यानंतर अंकितचे प्रीतीच्या सासरी येणे जाणे सुरू राहिले. कार्तिक शहराबाहेर गेला की प्रीती सासू सासऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन अंकितला फोन करून बोलावत असायची. अंकितचे वारंवार येण्यामुळे प्रीतीच्या सासऱ्यांना संशय येऊ लागला. अखेर एके दिवशी कार्तिकने प्रीतीला थेट विचारले, अंकित वारंवार येथे का येतो? तू त्याला का थांबवत नाही?
प्रीतीला समजले की आता नवरा कार्तिकला संशय आला आहे. तिने त्वरित अंकितला फोन करून ही गोष्ट सांगितली आणि हे पण सांगितले की मी सांगितल्याशिवाय इथे येऊ नको. हे ऐकून अंकितला वाईट वाटले, पण त्याने प्रीतीसोबत भेटणे थांबवले नाही. अंकित हा श्रीमंत कुटुंबातील होता. त्याच्याकडे गाडी, नोकर आणि ऐशारोमाच्या सर्व गोष्टी होत्या. त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. तो मित्रांसोबत मौज मजा करत मनसोक्त पैसे उधळत होता. त्याच्या खास मित्रांमध्ये वकील विशाल पांडे, दीपक आणि त्याचा ड्रायव्हर उज्ज्वल केसरी यांचा समावेश होता. हे सगळे अंकित आणि प्रीतीच्या प्रेमकथेची माहिती ठेवून होते. प्रीतीने अंकितला सासरी येण्यास मनाई केल्यानंतर ती अस्वस्थ राहू लागली. तिच्या मनात सतत एकच विचार येऊ लागला, कार्तिकला कायमचा रस्त्यातून हटवला पाहिजे. तिने ही गोष्ट अंकितला आणि त्याच्या मित्रांना सांगितली. अंकितने मित्रांनाही सांगितले, मात्र मित्रांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. विशाल पांडे म्हणाला की याचा काहीतरी दुसरा मार्ग काढू. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कार्तिकच्या एका नातेवाईकाकडे पार्टी होती. या पार्टीत शहरातील अनेक मोठे मोठे लोक आले होते. रात्र होती. पाहुणे जेवण करत होते. कार्तिक बायको प्रीतीसोबत पार्टीत आला. तिथे पोहोचताच तो प्रीतीला सोडून मित्रांसोबत गप्पा मारायला निघून गेला. दुसरीकडे अंकितला आधीच माहिती होते की प्रीती पार्टीत येणार आहे. अचानक त्याची नजर प्रीतीवर पडली आणि आनंदाने तो उत्साहित झाला. तो प्लेटमध्ये जेवत होता. प्रीती त्याच्याजवळ येऊन त्याच्याच प्लेटमध्ये जेवू लागली. त्याचवेळी कार्तिक तिथे आला. बायकोला अंकितसोबत एकाच प्लेटमधून जेवताना पाहून कार्तिकचा राग अनावर झाला. त्याने सर्वांसमोर प्रीती आणि अंकितला सुनावले. रागात तो असे शब्द बोलून गेला जे कदाचित बोलायला नको होते. कार्तिकच्या शब्दांनी प्रीती आणि अंकित लाजेने खाली मान घालून उभे राहिले. त्यावेळी अंकितने अपमान गिळला, पण मनात ठरवले की याचा बदला नक्की घेईन. पार्टी संपल्यानंतर कार्तिक बायकोला घेऊन घरी आला. घरी येताच त्याने पुन्हा प्रीतीला सुनावले. रागात तो म्हणाला की जर तिने पुन्हा अंकितशी संपर्क ठेवला किंवा त्याला भेटली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. त्याने धमकी दिली की गरज पडली तर घराची इज्जत वाचवण्यासाठी तो अंकितला संपवू शकतो. या धमकीने घाबरलेल्या प्रीतीने तात्काळ अंकितला फोन करून सर्व काही सांगितले. तिने हेही सांगितले की कार्तिकला संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रेयसीची संमती मिळाल्यावर अंकितने मित्रांसोबत कार्तिकला मारण्याची योजना आखली. योजनेनुसार 28 सप्टेंबर 2019 रोजी प्रीतीने कार्तिकला दुर्गापूजेचे साहित्य खरेदीसाठी रांचीला जायला सांगितले. दरवर्षी खरेदीची जबाबदारी कार्तिकचीच असायची, कारण तो दुर्गापूजा समितीचा अध्यक्ष होता. दिवसभर खरेदीनंतर रात्री सुमारे 8 वाजता दोघेजण रांचीवरून घरी निघाले. दरम्यान प्रीतीने कार्तिकची फसवणूक करत गुपचूप अंकितला फोन करून सांगितले की 2 तासात ते खुंटीला पोहोचतील. दुसरीकडे अंकितने आपल्या स्कॉर्पिओमध्ये आधीच विशाल पांडे याला बसवले होते. विशाल या योजनेत पूर्ण साथ द्यायला तयार झाला. कारमध्ये लाठी, दांडे आणि लोखंडी रॉड लपून ठेवले गेले होते. याचवेळी दीपक आणि मंगेश हे दोघे बाईकवर बसून अंकितने सांगितलेल्या ठिकाणी बाडू चौकात पोहोचले. अंकित देखील स्कॉर्पिओसह तिथे येऊन एका बाजूला गाडी उभी करून दोघांची वाट पाहू लागला. रात्री सुमारे 10 वाजता कार्तिकची कार बाडू चौकाजवळ आली. तेव्हा अंकितने आधीच दबा धरून बसलेल्या दीपकला इशारा केला की कार्तिकला कोणत्याही परिस्थितीत वाचू द्यायचे नाही. दीपकने बाईकने कार ओव्हरटेक करायला सांगितली आणि ते मागून येतील असे ठरले होते. दीपकने अगदी तसेच केले. कार्तिकची कार चौकाजवळ येताच दीपकने बाईकने ओव्हरटेक करून कार आडवी लावली. तेवढ्यात अंकित देखील तिथे पोहोचला. यानंतर अंकित आणि विशाल पांडे लाठी, दांडे आणि लोखंडी रॉड घेऊन कार्तिककडे गेले आणि त्याला गाडीतून बाहेर येण्यास भाग पाडले. कार्तिक बाहेर येताच विशालने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले. डोके फुटले आणि कार्तिकचा तिथेच मृत्यू झाला. गाडीत बसलेली प्रीती हे सगळे पाहत होती आणि मनातल्या मनात आनंदी होत होती, कारण आता कार्तिक कायमचाच त्याच्या आयुष्यातून संपला होता. तिला वाटले की आता तिच्या आणि अंकितच्या एकत्र येण्यास कुणी अडथळा ठरू शकणार नाही. कार्तिकच्या आईवडिलांसाठी ही घटना अत्यंत दुःखद होती. प्रीतीने घरच्या दबावामुळे कार्तिकसोबत लग्न केले होते, पण ती कधीच्या लग्नात सुखी नव्हती. स्वतःचे सुख मिळवण्यासाठी तिने अतिशय चुकीचा मार्ग स्वीकारला. तिने म्हाताऱ्या आईवडिलांकडून त्यांचा तरुण मुलगा आणि त्यांच्या आयुष्याचा आधार कार्तिक कायमचा हिरावून घेतला. प्रीतीला अटक झाल्यानंतर पोलिसांनी 10 डिसेंबर रोजी विशाल पांडे याला देखील अटक केली. मात्र अंकित आणि त्याचे साथीदार त्यावेळी फरार झाले होते.
सर्व आरोपींनी कार्तिक केसरीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. अंकितच्या सांगण्यावरून हत्येत वापरलेला दांडा आणि लोखंडी रॉड देखील जप्त करण्यात आला. यानंतर सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आणि तिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. न्यायालयात रडणारी आई आणि अश्रूंनी फुटलेले कार्तिकचे वडील पाहून त्यांच्या हृदयावर असलेली खोल जखम थोडीशी तरी भरून निघाल्यासारखी वाटते. रात्री झोपेतून अचानक किंचाळणारी कार्तिकची आई आधी म्हणत होती की तिच्या सुंदर सुनेनेच तिच्या मुलाचा जीव घेतला आहे, तर दुसरीकडे प्रीती स्वतःच्या हाताने आपल्या मार्गातील कुंकू पुसताना विचार करत होती की तिचे पाप कधी उघडकीस येणार नाही. पण तिला काय माहिती, ज्या कायद्याला ती फसू पाहत होती तो तिच्यापेक्षा कितीतरी पावले पुढे होता. अखेर 15 महिन्यानंतर कार्तिकच्या आईवडिलांना थोडासा दिलासा मिळाला. आता त्यांना फक्त एवढीच प्रतीक्षा आहे की प्रीतीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच व्हिडिओला हाईप करा.